नमस्कार, कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी शहरातील युवकांवर काही समाजकंटकांनी ठार मारण्याच्या उद्देशाने भ्याड हल्ला केला। यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे। तो हल्ला 25 ते 30 जणांच्या जमावाने केला होता, पण आतापर्यंत केवळ 3 जणांनाच अटक करण्यात आली असल्याचं समजतंय। उर्वरित आरोपींना अद्याप मोकळे रान का देण्यात आला आहे, हा प्रश्न पनवेलमधील समस्त हिंदू समाजाला पडलाय। त्यांच्यावरही कारवाई करून अटक करावी अशी प्रथम मागणी केली आहे। या हल्ल्यात त्या हल्लेखोरांनी हल्ला करण्यासाठी धारदार शस्त्र आणि अन्य घातक शस्त्र एका व्यावसायिक गाळ्यात साठवून ठेवली असल्याचं निदर्शनास आलं होतं। त्यामुळे ही शस्त्र कुठून आली याची चौकशी देखील होणं आवश्यक आहे। तसेच ही शस्त्रे ज्या गाळ्यात ठेवण्यात आली होती त्या गाळे मालकाची देखील चौकशी करावी। त्याचा आणि हल्लेखोरांचा कोणता संबंध आहे, तो गाळा अधिकृत आहे किंवा कसं, याबाबत चौकशी करावी। हिंदू समाजाच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजानं पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।